हे आहे आपलं महाराष्ट्रातलं त्र्यंबकेश्वर. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग ही तिथली जागा आहे. डोंगरावरती जणू स्वर्ग उतरला असं दृश्य आहे त्याचं. मंदिराचा कळस बघा. त्र्यंबकेश्वर एंट्री आहेत, पण माग ती दुसरी साईडने जावं लागतं दर्शनाला, बाहेर येताना नेतात. मी काल अचानक गेले आणि असं वाटलं की तुम्हालाही दर्शन म्हणजे माझं होईल तर तुम्ही बघणार म्हणून बघते मी. हे दगडाची कोरीव कामं आहेत तिथले. खूप पीसफुल वाटतं. तुम्ही बघता कसे हे महत्त्वाचं. पण मला खूप छान वाटतं. तिथले जे दगडाची कोरीव कामं आहेत ना, एकदा त्याला स्पर्श करून बघा. काय भावना व्यक्त करतात. कधीपासून उभे आहेत ते. मला तर खूप छान वाटतं. प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असतो. एक्सपिरियन्स करण्याची गोष्ट वेगळी असते. हे बघा मूर्त्या कोरीव आहेत आणि हा गाभारा आहे. ठीक आहे. इथून फोन बंद. ठीक आहे, चला दर्शन घ्या मग. आणि सांगायचं असं आहे की आम्ही एका गुरूंच्या घरी गेलो होतो. आमचे पाहुणे तिथे गाय, त्यांनी गाय पाळलेली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, इंटरेस्टिंग गोष्ट अशी की त्यांनी ते रोजमध्ये राहतात आणि त्यांनी गाय अशी पाळली की त्यांनी पहिली हॉल जो असतो तो तोडून त्यात गाय पाळली. म्हणजे मला हे करायचं होतं पण होत नाही आहे किंवा नाही शक्य असं म्हणणाऱ्यांसाठी हे आहे की त्यांनी हॉलमध्ये गाय पाळली आहेत